हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे तुमची लाडकी वैष्णवी. आज आहे बुधवार आहे. काय तारीख आहे? 11 तारीख आहे आज. ते मी कॅलेंडरमध्ये बघून सांगते. आम्ही इतकं लक्षात नाही राहत आमचं वालं, पण अभ्यास लक्षात राहतो. नाही तर तुम्ही म्हणशाल की हिचा अभ्यास बी लक्षात राहत नसेल, तर नाही, तसं काही नाही आहे. सो आम्ही आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. आज दिवसभर आमच्या कॉलेजमध्ये काय करत आम्ही ते दाखवणार आहे. तर प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ह्या मुलीला केस घालता येत नाही, वेणी घालता येत नाही, म्हणून बघा एवढे मोठे जयश्री घालून देते केस. आणि आता ती डोळे लपवते. पण आमचा ब्लॉग रिअल आहे. जे खरं आमची तयारी बाकी. आम्ही रेडी झाल्यानंतर मला भेटतो. बाय बाय. आता माझी तयारी झालेली आहे आणि वैष्णवीची बी झाली, भाग्यश्रीची बी झाली. जयश्री तयारी करते. बघू टिफिन यायला वेळ आता 9:55 झालेले आहे. टिफिन आलेलं नाही आहे. आमच्या 9:45 कॉलेज असते. 10:30 आम्हाला रूममधनं निघून जावं लागतं. आता बघतो आम्ही. टिफिन येत नाही त्याच्या आधी शूज वगैरे घालून तयार होतो, कारण की आमचा टिफिन लेट असतो. हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता आता आमची तयारी झालेली आहे. सगळं रेडी केलेलं आहे. बघा, भाग्यश्री पण रेडी झालेली आहे आणि श्री आहे, ती पण रेडी झाली आहे. आम्ही पहिलेच शूज घालून ठेवलेले आहेत. अरे तुला दिसत होत्या, पहिले शूज वगैरे घालून ठेवले. टिफिन यायची वाट बघतोय. टिफिन आला की आम्ही जेवण करून लगेच कॉलेजला जाऊ. आज माझा पहिले फर्स्ट M2चे 2 लेक्चर आहे. लेट गेलं का आम्हाला वर्गात बसू देत नाही. कॉलेज असून सुद्धा इथं खूप रूल असतात, ते पाळावे लागतात आम्हाला. यांचा पण M2च आहे, माझं BCMच आहे. मला काही नाही, मी अर्धा तास नाही का. आणि तुम्हाला आमचा अवघडचा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही बघू शकता आमच्या इथं फोटोशूट चालू आहे. तुम्हाला आपण दाखवते की आमचं फोटोशूट कसं चालू आहे. बघा तुम्ही. हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे आता कॉलेजला. आम्हाला वेळ होऊन गेलेला आहे म्हणून आम्ही खूप फास्ट चालू आहे. म्हणून ब्लॉग बी घ्यायचा कंटाळा करतो, पण म्हटलं सांगून देऊ ना की आम्ही कॉलेजला चाललो आहे असं. कारण की कॉलेजला जाताच लेक्चर असणार आहे. लेक्चर असताना आम्हाला ब्लॉग घेता शक्य नाही आहे. 2 तास लेक्चरमध्ये. हां, मग आम्ही रिसेसमध्ये भेटू, तेव्हा ब्लॉग घेऊ. त्याच्या क्लासमध्ये सगळे जाते मग भेटू. आता आम्ही चाललोय चारी. हीच ती डोळ्यानं तिचा चेहरा झाकते, पण ती मुलगी तिने माझ्यासाठी पीठ आणलेलं. मी तिला बोलली होती की मी हॉस्टेलवर राहते, माझ्यासाठी पीठ घेऊन ये. गहू तांदूळचं पीठ आणलं. ही बघ कशा असते. आणि आमच्यातली एक व्यक्ती डायरेक्ट मोबाईल माहिती की बिझी, तर विचारूच नका. दिसते तिथे आता बघा, दिसली. आणि साक्षीने आणले आहे बटाट्याची भाजी आणि पोळी. एन्जॉय करते आणि मग भेटते. हाय गाईस, आम्ही वैष्णवीच्या फ्रेंड्स. तिच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, खूप सारा कमेंट करा. एवढंच बोलायचं. अरे कहना क्या चाहते हो? गाईस, हिने नवीन चॅनल ओपन केलं वैष्णवीने. तिच्या लाईकला यूट्यूब चॅनलला, तिच्या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, खूप सारे कमेंट करा. आणि तुम्ही तिला असं सपोर्ट करत राहा. थँक्यू. आमच्या सानिकाचे 2 शब्द बोलले गेले माझ्या ब्लॉगमध्ये. ये लडकी देखो. बस कर का, तू भेटायला सुद्धा आली नाही मला. ही ना तिथं टिफिन खात होती आणि मला आज काय आलं होतं माहिती का, गहू तांदूळचं पीठ आणलं होतं माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी. वैष्णवीने तुला फोन केला होता. दिल मेरा सेंटी. आणि हा इथं बसले, ही इथं बसली. आणि ग्राफिक्सचं लेक्चर आहे त्यांचं वालं. प्रॅक्टिकल आहे, तुम्ही बघू शकता. प्रॅक्टिकल कंटेनर आहे. त्याच्यात भरपूर शीट ठेवलेले. ड्राफ्टर आहे, मोठे स्केल आहेत. ही शीट आहे. माझं पण केमिस्ट्रीचं लेक्चर आहे. मला पण वेळ होतो. 10 मिनिट. तर आम्हाला आता नक्की सांगावं लागेल, कारण की आमचं प्रॅक्टिकल 3rd फ्लोअरला आहे. तर तुम्ही समजू शकता 3rd फ्लोअरला जायला किती वेळ लागतो. काही वेळ लागत नाही, 5 मिनिटाचं काम आहे. माझं केमिस्ट्रीचं लेक्चर आहे. शिक्षक यायच्या आधी आपण क्लासरूममध्ये पोचायला पाहिजे, एवढाच मेन हेतू असतो. चालेल. गाईज, मी आता कॉलेजमधनं घरी चालली आहे. घरी म्हणजे मी आता रूमला चालली आहे. बघू शकता माझ्याकडे किती साहित्य आहे. त्याच्यात अजून मला शॉपवरनं पेनं वगैरे घ्यायचे होते, मी ते घेतले. त्यामुळे मला काही ब्लॉग घेता आला नाही येता. मग मी आता चालू केले, समजू शकता तुम्ही. 3:30 झाले वाटतं आता. आणि मी एकटीच आली, कारण की 3 जणांचे लेक्चर येते 5:30ला येणार आहे. मग मी जाते रूमला, फ्रेश वगैरे होते आणि मग
चालू विचार झोपायचा का अभ्यास करते. अभ्यास जर करेल तर तुम्हाला भेटेल, जर अभ्यास नाही केला झोपली तर मग झोपेल. बघू आता काय करते मी रूममध्ये जाऊन. मी आता घरी आलेली आहे. घरी येऊन माझं फ्रेश वगैरे होऊन गेली मी. आता ते आले नाही तोपर्यंत मला जर 1 तास टाईमपासच करायचा आहे. मग मी एक तर थोडासा आराम करते. आता चालूच कॉलेजमधून आली म्हणून आराम करते आणि मग काहीतरी खाते आणि मग ते आल्यावर भेटू आपण. कारण की आता मी एकटी तुम्हाला काय सांगून सांगणार आहे आणि मी काही करणार पण नाही की मी तुम्हाला ते दाखवू शकते. म्हणून ते आल्यावर भेटू. आता मी थोडंसं खाते आणि झोपते. कट टू ब्लॉग आज चालू झालेला आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. काल मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे डायरेक्ट झोपली होती. ह्या 5:30 आल्या. मग ब्लॉग घ्यायचं काही जमलं नाही आमचंवालं. मग मी आता ब्लॉग घेते उद्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. आता आम्ही मंदिरावर गेलो तर मंदिरावर तर मी एक क्लिप घेतली ती तेवढी तुम्हाला टाकेल. आमचं महादेवाच्या मंदिरावर गेलो होतो आम्ही आणि तिथं श्रीकृष्ण मंदिर आणि कशाचं आहे गणपती बाप्पा बी तिथं छोटेसे. महादेवांचं पण आहे आणि हनुमानचं पण आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आईस्क्रीम घ्यायला. आईस्क्रीम आज आमच्या वैष्णवीला कसं तरी होत होतं, तिला गोड खाऊशी वाटतंय. आम्ही आईस्क्रीम घ्यायला चाललो. नाही थोडंसं थंड तो वाढतो तर म्हणून आम्ही त्या थंड गोड एकच आलं. अरे कहना क्या चाहते हो. आता आम्ही आईस्क्रीम घ्यायला चाललो आहे. आईस्क्रीम घेऊन घरी जाणार कारण की मला आज खूप थंड आईस्क्रीम वगैरे कोल्ड कॉफी काहीतरी प्यायची इच्छा होती. पण आमचे टिफिन येऊन लागलेले म्हणून आम्ही फक्त आईस्क्रीम खाणार आहे. हॅलो गाईज, आम्ही ना कोण घेताना शूट नाही करू शकलो कारण की तिथं खूप गर्दी होती दुकानावर आणि अंधार पण होतं म्हणून आम्ही काही तिथं शूट केलं नाही. आम्ही कोणतं घेऊन आलेलो आहे बघू शकता तुम्ही. कोण घेऊन आलो आहे. आमचे टिफिन पण येऊन लागलेले. आज काय माहीत कुठे देव पावला आहे तर लवकर टिफिन आले आमच्याकडे. आणि इकडे एक मुलगी बघू शकता. सध्या आमच्या टिफिन कप लवकर यायला लागले कारण की आमचं सगळ्याला मी कॉलेज करत नाही आता. बरोबर आहे ना. आता तो म्हणजे कसं राहतं ना, ते कॉल जर नाही केला तर वेळेवर पाठवायचा, जर कॉल केला तर नाही वेळेवर पाठवायचा. अशा विषय काहीतरी पडलं आहे आमच्या रूममध्ये अशी गोष्ट आहे. आमची भाग्यशी कोणताच सामान कबडमध्ये नीट ठेवत नाही म्हणून उघड तास पडतोय. आणि त्यामुळे काल आमचा ब्लॉग शूट करायचा राहिला होता. आज मी एंड करते ब्लॉगचा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. बेल आयकॉन क्लिक करायला. आम्ही पण कोण थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.